उपनिषद आणि या ठिकाणी असणारा आपला चालू असणारा त्या ठिकाणी चौथा असणारा खंड म्हणजे शेवटचा असणारा खंड. त्या ठिकाणी काय केलं, अशा प्रकारे ते ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माने काय केलं, ह्या देवतांना युद्धामध्ये काय केलं, मदत केली आणि त्याने देवतांनी ते युद्ध विजय प्राप्त केला. विजय प्राप्त केल्यानंतर काय झालं, त्यांच्यामध्ये अहम भावना निर्माण झाली आणि अशा प्रकारे अहम भावना निर्माण झाल्यानंतर आमच्यामुळेच हे युद्ध जिंकले गेले, आम्हीच असे आम्हीच तसे म्हणून ही भावना निर्माण झाल्यानंतर ब्रह्मानेच ठरवलं की जे साक्षात आहे यांचा जो अहमभाव आहे, हा अहमभाव काय केला पाहिजे, आता आपल्याला नाश केला पाहिजे किंवा अहमभाव त्यांचा आपल्याला कमी केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे मीपणाने मी काही करू शकतो. आता जो सर्वांचंच असते मी काही करू शकतो, पण आपण काही करू शकत नाही. कधी पाहिलं आपण 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की आम्ही काहीच करू शकत नाही. काय करू शकतो, फक्त दारं लावून आतमध्ये बसणे. सगळं असून ही असणारी भगवंताची ब्रह्माची लीला आहे. कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. अन्यथा कर्तुमचं उदाहरण आहे. कधी आपल्या आयुष्यामध्ये आपण असा विचार केला नसेल की अशा प्रकारचा एखादा व्हायरस रोग त्या ठिकाणी निर्माण होईल की तो रोग असा निर्माण की माणूस माणसाच्या जवळ जायला घाबरेल. याच्यापेक्षाही अजून काय भगवंतांनी आपल्याला उदाहरण द्यावं, तरी सुद्धा लोक अजून सुधरत नाही. तरी गेल्यानंतर तेवढ्यापुरतं वाटलं की काही नाही, खरंच जगतामध्ये तेवढ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये वाटलं. आणि आता 2-2.5 वर्ष 3 वर्ष झाली, आता पुन्हा ज्याला म्हणतो आपला मागचे पाढे 12, तसं आता पुन्हा तसंच झालं आहे. आता लोकांना सगळ्यांना फक्त आता जे आहे सगळ्यांना खावो पिवो मजा करो एवढंच आहे. जो आहे जो सिद्धांत चारवाक सिद्धांताचा अनुकरण सगळीकडे चाललं आहे सध्या, परंतु त्याचा काही उपयोग नाही. हा देह जो आहे, हा देह गेला, ते देहाच्या अतिरिक्त जे आहे सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, त्या अनुषंगाने त्याच्याबरोबर हे सगळे संलग्न राहणार आहे. आपण केलेली जी कर्म आहेत त्यामुळे ते कर्माचा देहाबरोबर कर्माचा नाश होतो. ही आमची संस्कृतीमध्ये ते बसत नाही. देहाव्यतिरिक्त जे आहे त्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण शरीराचं जे अस्तित्व आहे, सूक्ष्म आणि कारण शरीराचं अस्तित्व हे राहतं. आणि तेच सूक्ष्म शरीर जे आहे, सूक्ष्म शरीर सुखदुःख कोण भोगतं, हे सूक्ष्म शरीर भोगतं. आपण म्हणतो त्याच्या जीवाला लागलं. जीवाला लागलं म्हणजे काय, इथं असणारं ते अंतःकरण आहे तेच हे सगळं भोगत असतात. म्हणून तेच जातं भोगण्याकरता. कुठेही जाईल, सूर्यलोकात जाईल, चंद्रलोकात जाईल, नरकात जाईल, स्वर्गात जाईल, कोण हेच जातं, हेच संपूर्ण उपभोग घेतं. म्हणजे अशा प्रकारे जी अहम भावना त्या ठिकाणी आपण करतो की मी करतो आपण काही करू शकत नाही, तेच या ठिकाणी त्या देवतांमध्ये निर्माण झाली भावना की आमच्यामुळेच हे युद्ध जिंकलं, आम्ही असे आम्ही तसे. मग त्यामुळे ब्रह्म म्हटला की यांचा जोपर्यंत अहंकाराचा नाश होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही. या अनुषंगाने त्या ठिकाणी मग ब्रह्माने काय केलं, ठीक आहे म्हटला. मग त्या ठिकाणी थोडा यक्ष इव विद्युत आहे, विद्युत चलती, जशी विद्युत म्हणजे असणारी वीज ज्याप्रमाणे एका झटक्यात चमकून जाते, तसं त्या ठिकाणी तो यक्ष एका झटक्यामध्ये तिथं आला आणि चमकून गेला. मग कोण हे जाणण्याची इच्छा करण्यासाठी वायू गेला, अग्नी गेला, सगळे त्या ठिकाणी गेले. मग काय झालं, ते गेल्यानंतर तुमची शक्ती काय आहे विचारल्यानंतर त्याने आपापली शक्ती सांगितल्यानंतर त्यांना एक गवताची काडी दिली, म्हणे एवढी तुम्ही जाळू किंवा इथून उडवून टाकून काही करू शकले नाही, परत आले. तसंच आहे बघा, आपण ह्या संपूर्ण चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविन, की परमेश्वरा विना इथं काही होऊ शकत नाही. सगळी सृष्टीची आहे ही वृक्षांची पानं सुद्धा हलण्याकरता काय, त्याला सुद्धा त्यांचीच गरज आहे. अशा प्रकारे असणार ते चैतन्य गेल्यानंतर मग त्या ठिकाणी ते काही करू शकले नाही, तसेच विनमुख गेले. त्यानंतर इंद्रदेव आमचा राजा आला. इंद्र आल्यानंतर मात्र ते यक्ष जो आहे अंतर्भूत झाला. कोण झाला, कोण आलं होतं हे जाणण्याच्या इच्छेने मग त्या ठिकाणी उमा पार्वती प्रकट झाली. आणि मग तिने काय केलं, उपदेश मात्र त्या ठिकाणी इंद्राला केलं की असं ते ब्रह्मतत्व आहे. म्हणजे काय त्या ठिकाणी सांगितलं काय, एक शिष्यांमध्ये असणारे जे प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. एक उत्तम आहे, त्याला नुसतं सांगितलं इंगितेनं त्या ठिकाणी पाळतात. पतंजली म्हणतात इंगितेने बोलायची सुद्धा गरज नाही. गुरु आल्यानंतर फक्त इंगित म्हणजे त्यांच्या असणाऱ्या शारीरिक हालचालीवरूनच त्यांना काय पाहिजे हे जो जाणून घेतो तो अतिशय उच्च दर्जाचा शिष्य
त्यानंतर साधारण हालचाल झाल्यानंतर बाबा इकडे हात पुढे केल्यानंतर पाणी पाहिजे असेल असा जाणणारा मध्यम, आणि बोलून सुद्धा त्याला कळत नाही की रे अरे हे आण रे असं 4 वेळा सांगायला लागतं, तो कनिष्ठ. म्हणजे असे उत्तम दर्जाचे शिष्य आहेत. त्यांना काय उपदेश मात्र, त्यांना बाकी काही करायची गरज नाही, फक्त सांगतात. त्या ठिकाणी गुरु काय करतो, फक्त उपदेश देतो. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम म्हटलंय त्या ठिकाणी अर्जुनाने भगवंतांना. काय म्हणलं, हे भगवंता मी तुमचा काय शिष्य म्हणूनच आता आलेलो आहे, आता बस झालं. हे काय सखेती मत्वा, हे कृष्ण हे यादव हे सखेती, हे सगळं जे काय मी तुम्हाला म्हणत होतो ना, हे सर्वच्या सर्व आता बाद झाला. आता मी कोण आलेलो आहे, शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आलेला आहे. आणि असा ज्यावेळेस शिष्य भावाने त्या ठिकाणी गुरुला शरण येतो साधक, त्याच वेळेस गुरु काय करतात, मग त्याच वेळेस ते ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या शिष्याला गुरु देतात. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्ञान दिलं दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकाच्या माध्यमातून. अशोचानंद शोचस्तम प्रज्ञावादांश वासते वगैरे वगैरे असो. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय झालं, मग त्या ठिकाणी इंद्राने जाणण्याचा प्रयत्न केला, हे दोघं निघून गेले. पण अग्नी आणि वायूपर्यंत इंद्र म्हणला तसं होणार नाही. काय झालं, मी जे आहे मी त्याचा निश्चितपणे जे काय ब्रह्म आहे ते जाणण्याचा मी निश्चितपणे काय करणारे आता या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी इंद्राने तिथे साधना करण्याला आरंभ केल्यानंतर उमा त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिने त्या ठिकाणी इंद्राला त्या ठिकाणी उपदेश दिला. तो जो उपदेश आहे तो पुढच्या मंत्राच्याद्वारे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्या ठिकाणी असणारा 4था मंत्र काय म्हणतो, तस्यैषादेशो यदे तद्विद्युतो यद्युतो इत्येवतम, की अशा प्रकारे जो उपदेश केला त्या ब्रह्माचा हा आदेश आहे. काय, जे विजेने वीज ज्याप्रमाणे चमकावी, विजेच्या चमकण्याप्रमाणे त्याप्रमाणे डोळ्याच्या उघडण्या मिटण्यासारखे ते प्रादुर झाले. ते त्या ब्रह्माचे आदिदैविक अत्यंत क्षणभरात. आता इथं आदिदैविक, भौतिक आणि आध्यात्मिक अशी स्वरूपं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातलं आदिदैविक कोणतं, असं की अत्यंत एका क्षणामध्ये, जसे डोळ्याची आपली जी हालचाल होते किती वेळात होते, निमिष म्हणतात त्याला, अत्यंत अल्पावधी. त्याप्रमाणे विद्युत ज्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रकट होऊन जाते किती वेळात, एक आयुर्नश्यती, एका क्षणामध्ये. विद्युत चलम जीवितम सांगितलं त्या ठिकाणी. आपलं जीवन सुद्धा तसंच आहे. आम्हाला वाटतं आम्ही एवढ्या वर्षाचे झालो तेवढ्या वर्षाचे झालो, पण ज्या अशा प्रकारे 50, 60, 70 वर्षाचे झाले त्यांनी मागं पडण्याचा प्रयत्न केला तर अरे बापरे एवढी वर्ष कधी झाली हेच कळलं नाही. म्हणून विद्युत चलम, एका क्षणाभरात. शेवटी मग अरे बापरे काही मिळवलं नाही, सगळं असंच गेलं. म्हणून असंच जायचं नसेल तर मग काय केलं पाहिजे, अनन्य भावाने परमेश्वराला शरणाला गेलं पाहिजे. असो, या ठिकाणी काय केलं म्हणजे अशा प्रकारे काय ते हे जे आहे ते जे ब्रह्माचं कोणतं आदिदैविक जे स्वरूप आहे हे आदिदैविक स्वरूप त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. उत्तम अधिकारी पुरुषास, जो उत्तम अधिकारी पुरुष आहे सर्वसामान्यपणे, ज्याचा आता सगळा विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती याने प्राप्त करून घेतलेला आहे, अशा प्रकारचा जो उत्तम अधिकारी पुरुष आहे त्या उत्तम अधिकारी पुरुषास काय महावाक्याचा उपदेश केला. त्याला महावाक्याचा उपदेश, ही 4 महावाक्य सांगितली आपण. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, ही जी 4 महावाक्य 4 वेदांची सांगितली ते कोणासाठी, जो उत्तम म्हणून सांगितलं उत्तम अधिकारी पुरुषास महावाक्याचा उपदेश केला. जो कोणी मंद अधिकारी असेल त्याच्यासाठी आधी देवतादी उपासना पुढील मंत्रांनी सांगितली. आणि ज्या त्याच्यानंतरचा थोडा खालची दर्जाचा आहे त्यासाठी काय केलं, आता आधी त्यांना देवतेच्या अनुषंगाने उत्तमे त्याला ब्रह्मच सांगितलं. सच्चिदानंद स्वरूप सत्किम वगैरे ते सगळं त्या ठिकाणी सांगितलं. परंतु त्यानंतरचा जो आहे त्याला आता अधिदैविक स्वरूपाने या ठिकाणी त्याचा उपदेश केला. आणि म्हणून अशा प्रकारे काय, जो कोणी मंद अधिकारी असेल उत्तम अधिकाराला महावाक्याचा उपदेश, जो कोणी मंद अधिकारी असेल त्याच्यासाठी आदिदैवतादी उपासना पुढील मंत्रांनी सांगितल्या. ज्या ब्रह्माचे ज्ञान इंद्राला, ज्या जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्माचं ज्ञान इंद्राला कसं झालं, उमा वाक्यावरून झाले. उमेने त्या ठिकाणी सांगितलं आणि तिच्या वाक्यावरून म्हणजे तोच उपदेश त्या ठिकाणी जे काय सांगितलं तत्त्वमसी, अशा प्रकारे जो काय उपदेश केला ते वाक्य उमा वाक्या, त्या वाक्यावरून इंद्राला ब्रह्माचा म्हणजे तो जाणायला गेला ना, हे कोण होता हा यक्ष, हे जे जाणण्याकरता त्याने जिज्ञासा प्रकट केली. कोणी, इंद्राने.
जिज्ञासा प्रकट केली म्हणून त्या ठिकाणी उमा आली आणि उमानी काय केलं, त्याला फक्त आता जिज्ञासू येतो, त्याच्या मनामध्ये विवेक वैराग्य जिज्ञासा निर्माण झाली की ब्रह्म काय हे जाणण्याचा, आणि म्हणून काय उत्तम अधिकारी असल्यामुळे उमाने काय केलं, त्याला त्या ठिकाणी उमा वाक्यावरून झाले त्या ब्रह्माचा हा आदेश म्हणजे उपदेश आहे. काय उपदेश आहे, ज्या दृष्टांताने काय म्हणतात ब्रह्माचा निर्देश केला जातो तो आदेश म्हणजे उपदेश. ज्याने कशाला आदेश म्हणजे उपदेश, कशाला, ज्या याच्याद्वारे, ज्या मंत्राच्या द्वारे अथवा ज्या दृष्टांताने काय होतं, ब्रह्माचा निर्देश केला जातो तो आदेश म्हणजे उपदेश. ज्याच्याद्वारे ब्रह्मतत्वाचं म्हणजे तत्त्वमसी ते तू आहे, अशा प्रकारे ज्याच्याद्वारे ब्रह्माचा काय केलं होतं निर्देश केला जातो तो आदेश म्हणजेच तोच उपदेश. उपदेश काय, उपदेश तेवढाच म्हणून अत्यंत सूत्रात्मक असतो. त्या ठिकाणी ज्यावेळेस गुरु आपल्याला उपदेश करतात किंवा त्या ठिकाणी जे काय सांगतात तेवढ्या वेळेतच करायचा असतो. अगदी कानामध्ये काहीतरी मंत्र सांगतात, हे करतात ते करतात, तो उपदेश जो आहे तो तेवढा त्याला फार अगदी तासून 2 तास नाही. त्या ठिकाणी काय केलं, तिथे सुद्धा भगवंतांनी काय केलं, अर्जुनाला उपदेश केला फक्त. कुठे गीतेचा, एवढी गीता म्हणायला 3 तास तिथे लागतं. 3 तास रणांगणामध्ये कुणाला वेळ होता का एवढा दोन्ही, म्हणून उपदेश मात्र त्या ठिकाणी केला. तो उपदेश भगवान वेदव्यासाने गीतेच्या स्वरूपामध्ये आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे अशा प्रकारे समजून घ्यायचं. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा जो आहे ब्रह्माचा निर्देश तो आदेश म्हणजे उपवेश. मग ते काय, वास्तविक ब्रह्म हे निरुपम आहे. ब्रह्म कसं निरूप, त्याचं काय, त्याचा आपण ज्याला म्हणतो त्याचं विशेषण हे करूच शकत नाही. कशा प्रकारे आहे, काय करायचं आहे. वास्तविक ब्रह्म हे निरुपम आहे. कोणत्या उपमानाने आदेश केला, मग अशा प्रकारे म्हणजे त्याचं आपण हे करूच शकत नाही की त्याचं आपण ज्याला म्हणतो वर्णन, त्याचा आपण काय वर्णनच करू शकत नाही असं निरुपम असणारं ब्रह्म. मग त्याचा उपदेश कसा काय करायचा, का निरवय, कुठलाही त्या ठिकाणी अवयव नाही, काही नाही, निस्संग निरवयव, हे सगळी त्याची त्या ठिकाणी असणारी लक्षणं सांगितली. मग असं जे ब्रह्म आहे त्याचा उपदेश कोणत्या उपमानाने केला, उपदेश केला असं तुम्ही म्हणता. उपदेश करण्यासाठी काहीतरी पाहिजे, हे निरुपम आहे. मग उपदेश कसा केला, कोणत्या उपमानाने आदेश केला, लोकांमध्ये मग सांगतो कोणत्या उपमानाने केला तर लोकांमध्ये प्रसिद्ध असे जे विजेचे विद्योतन म्हणजे चमकणे आहे. इव इथं शब्द आहे प्रमाणे, साक्षात लोकवत्तुलीला कैवल्यम म्हणून सांगितलं. इव त्या ठिकाणी कुर्वन इव अलग अर्थ. इव हा इव प्रत्यय म्हणजे चा सारखा, म्हणजे प्रत्यक्षात नाही त्याच्या सारखा दिसतो. हा कसा दिसतो, हा त्याच्या सारखा, म्हणून इव प्रत्यय संस्कृतमध्ये वापरतात. त्या ठिकाणी इव म्हणजे चा सारखा. म्हणजे इथे सुद्धा काय केलं, इव प्रत्यय काय, म्हणजे विजेचं ज्याप्रमाणे चमकले आहे त्याप्रमाणे. वास्तविक विज त्याच्याही पेक्षा भिन्न स्वरूपाचं असलं ते आता सांगायचं काय, उपदेश तर करायचा आहे. शाखा चंद्र न्यायेनं, जसं चंद्राचा उपदेश किंवा चंद्र दाखवायचा असेल तर लहान मुलाला जसं आपण झाडाचं दर्शन करतो, झाडाच्या अनुषंगाने फांदीवरनं तिथं ते पांढऱ्या रंगाचा प्रतिबिंब दिसतं ते चंद्र, असा उपदेश ज्याप्रमाणे तसं या ठिकाणी समजून करण्याकरता की कसं आहे बाबा, हे विद्युत चमकते, कशी चमकते, अशी एका क्षणात चमकते. हो हे जे आहे ना, हा जो प्रकाशमान जे आहे तेच ब्रह्म आहे, त्या स्वरूपाचंच ते आहे. म्हणून इवच्या प्रमाणे. आता कारण त्याच्या समोर दुसरा नसल्यामुळे दाखवण्यासाठी काहीच नाही, ब्रह्म एकच आहे. आता हे सातत्याने सांगून झालं, त्याच्या समान किंवा त्याचं वर्णन करू शकाल, याच्या समान हे आहे ब्रह्म किंवा ब्रह्माच्या समान आहे, कारण अन्य वस्तूच्या अभावातच आहे तिथं. स एक हा ते एकच असल्यामुळे तिथं फक्त आता काय इव म्हणून, इव म्हणजे च्याप्रमाणे. हा कसा आहे, तो त्याच्याप्रमाणे आहे, हा शांत आहे. आपण तिथं त्याप्रमाणे इव प्रत्यय वापरतो, म्हणजे च्याप्रमाणे ते तिथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे काय, आ शब्द इव अशा अर्थी आहे, ज्याप्रमाणे वीज एकदम प्रकाशित होऊन लगेच स्थिरोभूत होते त्याप्रमाणे देवांना ब्रह्माने आपले तेजोमय रूप एक वेळ दाखवून ते लगेच स्थिरोभूत झाले. ज्याप्रमाणे विद्युत आकाशामध्ये एका क्षणामध्ये आपल्याला आपलं स्वरूप दाखवून काय होते, नाहीसी होते त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे काय केलं ब्रह्मांनी, काय केलं त्याचप्रमाणे देवांना, हे सगळे देवता तिथे आले होते. इंद्र पुढे गेला,
परंतु या सर्वांना काय केलं, ब्रह्माने सुद्धा आपले त्याप्रमाणे ज्याप्रमाणे वीज एकदम प्रकाशित होऊन लगेच स्थिरोभूत होते, त्याप्रमाणे देवांना ब्रह्माने आपले तेजोमय रूप एक वेळ दाखवून लगेच स्थिरोभूत झाले. त्या क्षणी लगेच दाखवल्याबरोबर अलग लक्षात काय आपण म्हणतो तेवढा उपदेश मात्र त्या क्षणातच तेवढंच सांगतो एखादा. बाहेर सुद्धा आपण व्यवहारात पाहिलं तर काय बरंच जो असतो उपदेश देणारे अनेक प्रकारचे गुरु आहेत, संस्कारित गुरु आहेत, काय वेगळ्याच प्रकारचा उपदेश करणारे. मग काय एखाद्याची काय चालली असेल तिथं वादावाद तर एखादा येतो आणि तेवढा एक मात्र काहीतरी एकच मंत्र याच्या कानात देतो. सगळं जेवढं चाललेलं असतं एकत्रित झालेलं असतं सगळंच्या सगळं काय होतं बिघडून जातो. तो उपदेश की तेवढाच देतो की हे करायचं का करायचं नाही, बस विषय संपून जातो. असो अशा प्रकारे या ठिकाणी काय झालं म्हणून ब्रह्माने सुद्धा काय केलं, तेवढंच जे तेज आहे विद्युतप्रमाणे, ज्याप्रमाणे विद्युत म्हणजे वीज आकाशामध्ये चमकून एका क्षणामध्ये नाश पाव म्हणजे नाहीशी होते, त्याप्रमाणे म्हणजे का अतिशय एकदम तेजस्वीपणाने त्या ठिकाणी उपदेश केला किंवा त्या ठिकाणी आपलं स्वरूप दाखवलं. देवाने ब्रह्माने आपले तेजमय रूप दाखवून एक वेळ दाखवून ते लगेच स्थिरोभूत झाले. अथवा विद्युत या पदापुढे तेजाचा अध्याहार करावा. विजेचे तेज सकृत म्हणजे एकदम चमकते व नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे विजेचे असणारं तेज एकदम चमकतं आणि नाहीसे होतं त्याप्रमाणे यदि शब्द आदेशाचा परामर्श करणारा आहे. अशा प्रकारे उपासने करता ब्रह्माचा उपदेश केला आहे. कसा आहे ते ब्रह्म, तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे लाईट विद्युत एकदम चमकून नाहीशी होते त्याप्रमाणे ते चमक जी आहे अत्यंत तेजस्वी त्या ठिकाणी जे आहे त्याचं चमकणं, त्याप्रमाणे ब्रह्माचं स्वरूप आहे. असा काय केलं पाहिजे, अशा प्रकारे उपासनेकरिता ब्रह्माचा उपदेश केला आहे. विद्युत म्हणजे विद्युत द्योतनाप्रमाणे ब्रह्म आहे. म्हणजे काय विद्युत म्हणजे लाईट जे आहे त्या ठिकाणी वीज जी आहे त्याप्रमाणे त्याचं चमकणं जसं आहे त्याप्रमाणेच ब्रह्म आहे अशी भावना ठेवून काय केलं पाहिजे, त्याची उपासना करावी. अशा प्रकारे ते अत्यंत कसं आहे प्रकाशमान स्वयंप्रकाशमान जे आहे आपण म्हणतो कसं आहे ते स्वयंप्रकाशमान आहे. दुसऱ्या प्रकाशाची तिथं अपेक्षा नाही. इतरत्र विषयांना पाहण्यासाठी इतर प्रकाशाची आवश्यकता आहे, परंतु त्याला प्रकाशाला ते स्वयंप्रकाशमान जे स्वसंवेद्य, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षा नसल्यामुळे तो स्वयं त्याप्रमाणे लाईटप्रमाणे चमकून त्या ठिकाणी नाहीसे झालं. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याची काय केली पाहिजे, भावना ठेवून त्या ब्रह्माची उपासना केली पाहिजे. अथवा दुसरी आदिदैविक उपासना. आता आदिदैविक सांगितले काय, निमिषन्यत चक्षु इंद्रियांचे उन्मेषण, निमेषण म्हणजे डोळ्याचे, चक्षु म्हणजे डोळा, डोळ्याचं काय उघड आणि झाक ज्याप्रमाणे चटकन होते त्याप्रमाणे ब्रह्म आहे. म्हणजे अत्यंत शीघ्रातिशीघ्र सांगण्याचा याच्यामध्ये त्यांचा प्रयत्न काय, ते काय आहे एका क्षणात. मनाईपेक्षा मनाचा वेग आपण म्हणतो सगळ्यात मोठा, पण त्याच्याही पेक्षा ब्रह्माचा वेग जो आहे हा त्याच्याही पेक्षा मोठा किंवा त्याच्यापेक्षा महान आहे. हे सांगण्याकरता त्यांनी हे सगळे इथे त्यांनी सांगण्याची उदाहरणं त्या ठिकाणी दिली. म्हणजे डोळ्याची उघडझाक आपलं न कळत आपल्या पापड्या मिटतात उघडतात ते किती वेळ लागतात आपल्याला सुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे डोळ्याचे उघडणे व झाकणे चटकन होते असा विशेष आयास कसावा लागत नाही तसे ब्रह्म आहे. त्याप्रमाणे त्याच्यासाठी काय विशेष प्रयत्न करायला लागतात का, आपल्याला सुद्धा कळत नाही कधी पापण्याची उघड आणि झाक होते. त्याप्रमाणेच हे ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्माचे ठिकाणी मग यातलं घ्यायचं काय या दोन्ही गोष्टीमधनं, हे विद्युत चमकणं आहे, लाईटचं चमकणं म्हणजे विजेचं चमकणं असेल, डोळ्यांची उघडझाक आहे, हे काय याच्यामध्ये क्षणामात्र एक क्षणात याच्यामधला क्षण घ्यायचा आहे आपल्याला. जसं एका क्षणात आपलं स्वरूप दाखवून काय होतं ते नाहीसे होतात त्याप्रमाणे. म्हणून ब्रह्माचे ठिकाणी काय शीघ्रकारित्व प्रसिद्ध आहे. एका क्षणात ते काही करू शकतात, प्रसिद्ध आहे. ते काय करतंय मग सृष्टीची उत्पत्ती स्थिती संहारादी कार्य अनायासाने करण्याचे शीघ्रकारित्व ब्रह्माचे ठिकाणी आहे. नुसतं एवढंच नाही, ते काय करतंय संपूर्ण सृष्टीची जी आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय हे सुद्धा सगळंच्या सगळं काय करतं, त्याला वाटलं परमेश्वराला की आता एक सगळं संपवायचं एका क्षणात, तो काय करतो त्या ठिकाणी तिसरं आपण म्हणतो ज्ञानचक्षु.
आपण त्या ठिकाणी पुराणांच्या माध्यमातून काय म्हणतो, शिवजीचा असणारा ज्ञानचक्षु एकदा उघडला की काय होतं, संपूर्ण जगत भस्मसात होतं. मग ज्ञानचक्षु म्हणजे काय, हा ज्ञानचक्षु की नाही, स्वस्वरूपाचं एकदा ज्ञान त्याला झालं की काय होतं, जगताचा काय असणारा जो भास आहे, जगत जे मानतोय आतापर्यंत व्यावहारिक सत्ता जी आहे, या व्यावहारिक सत्तेचा, जगत म्हणजे काय, जगत म्हणजे व्यावहारिक सत्ता आहे. जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत जगत आहे. एकदा ज्ञान झाल्यानंतर काय, ज्ञान झाल्यानंतर सर्वत्र ब्रह्मच आहे, वासुदेवच सर्व. हे ज्ञान होणं म्हणजेच काय असणारा तृतीय चक्षु, ज्ञानचक्षु हा सगळ्यांना आहे. फक्त आम्ही काय केलं, आम्ही आमचा ज्ञानचक्षु फक्त शंकराला नाही, मग शंकराला काय, ज्ञानम महेश्वरात इच्छेत या न्यायाने सांगितलं. शंकराकडे तिसरा चक्षु आहे म्हणजे काय, तर ज्ञान तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, ज्ञानम महेश्वरात इच्छेत, आरोग्यम इच्छेत भास्करात, धनम इच्छेत हुताशनात, असं सांगितलं. त्या ठिकाणी आरोग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्हाला तर कोणाची उपासना करा, सूर्याची उपासना करा. म्हणून सगळ्या आपल्याकडे सांगितलं, सकाळी उठल्यानंतर सूर्य नमस्कार जप हे सगळं काय सांगितलं. सूर्य नमस्कार कशासाठी, तर आरोग्य, आरोग्य खलु धर्म साधनम, धर्माचं मुख्य साधन काय, आरोग्य. आरोग्य तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही धर्माचं संपूर्ण साधन म्हणजे धर्माची असणारी साधना तुम्ही करू शकता. हुताशनात धनम इच्छेत, तुम्हाला धनाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अग्नीची उपासना करा. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाची, शंकराची. म्हणून ज्ञानचक्षु त्या ठिकाणी सांगितलं. ज्ञानम महेश्वरात इच्छेत न्यायानं, न्यायानं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान शिवशंकराची तुम्हाला काय केलं पाहिजे, आराधना केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तो एकदा ज्ञानचक्षु आपला उघडला, हा सगळ्यांकडे हा आपला उघडल्यानंतर काय, जगत भस्मसात होतं. म्हणजे व्यवहार जो आहे आपला व्यवहार संपतो. तो असणार त्या ठिकाणी असणारी 6वी 7वी जी भूमिका आहे त्याच्या दृष्टीने काहीच नाही. आता 6व्या भूमिकेमध्ये दुसऱ्याच्या द्वारे सांगितलंय तिथे, ज्ञानाच्या सप्तभूमिकेमध्ये 6वी काय झाली, तो त्याच्या दृष्टीने आता सगळं ब्रह्म जगतच भस्म झालंय, काहीच राहिलं नाही. मग दुसऱ्याच्या द्वारे, जसं लहान मुलाला झोपल्यानंतर खेळून खेळून दमल्यानंतर तिथंच झोपू जातं आणि आता काही खाल्लं नाही म्हणून काय करते, आई थोडासा भात त्या ठिकाणी आणते आणि झोपेतच जसं त्याला खायला घालते, ते झोपेतच जसं ते भात खाते किंवा ते जेवण करून घेतो, झोपेतच असतो. त्याला पण कळत नाही मी खातोय का काय करतोय काय, ते पूर्ण झोपेतच असतं. त्याप्रमाणे ती जी स्थिती आहे ती 6व्या अवस्थेमध्ये असणारा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाची स्थिती आणि त्या बालकाची स्थिती सेम समान आहे. तसंच ते तिथं त्याचा आता देहावर काही राहिलेलं नाही, हा राहावं काय करावं, परंतु दुसऱ्याच्या द्वारे दिल्यानंतर. आणि मग 7व्या भावाला गेला की मन उन्मनी भावाला निघून जातं, ती 7वी असणारी भूमिका असो. आणि म्हणजे अशा प्रकारे ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, उत्पत्ती स्थितीला लय, हे संपूर्ण जी कार्य आहे काय अनायासाने, त्याला काही करायची गरज नाही पडत की याला बोलवतो आता उत्पत्ती करून घेतो, सईक्षत. त्या ब्रह्माने विचार केला, त्या ठिकाणी सांगितलं उपनिषदांमध्ये काय, सईक्षत बहुश्याम्ये प्रजायेती सतपोतप्यत सतपस्तत्वा इदगम सर्वमसृजत, असं सांगितलं उपनिषदांनी की त्यांनी नुसता विचार केला, एक असं एक हा, तो कोण होता, एकच होता. हा मग त्याने असा विचार केला की आता काय करावं, बहुश्याम्ये प्रजायेती, आता मी काय करतो, मी एकटा आता जरा मला कंटाळा आलेला आहे, आता मी काय करतो, आता मी अनेक नामरूपाने प्रगट होतो. आणि मग सतपोतप्यत सतपस्तत्वा, मग त्याने काय तप करायला आरंभ केला. आणि अशा प्रकारे त्याने तप करायला आरंभ केल्यानंतर काय, तो संपूर्ण हे असणारी सृष्टी जी आहे त्याने काय केली, तस्मात मग काय केलं, आत्मनः आकाश वायू अग्नी जल पृथ्वी औषधी वनस्पती अन्नम अन्नात पुरुषः, आणि मग आपली जीवमात्राची सृष्टी केली. अशा प्रकारे हा संपूर्ण सृष्टीचा क्रम त्याने काय केलं, त्याने स्वतःच विचार केला आणि केला. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी त्याला काय प्रयत्न करायची गरज आहे का, त्याला काही प्रयत्न, फक्त आईच्या मनामध्ये फक्त विचार आला त्याच्या, ते जाणून हे सगळं जे काय आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती संहार आदी कार्य ते ब्रह्म जे आहे ते काय करतंय, अनायासाने करण्याकरता शीघ्र कार्यत्व ब्रह्माच्या ठिकाणी आहे. त्याला बस मनामध्ये आलं
की लगेच त्याने संपूर्ण सृष्टीची रचना केली. वाटलं आता हे काही नको, आता काय करावं, पुन्हा यथा तंतुना बहा सांगितलं त्या ठिकाणी शास्त्राने उदाहरण. तंतुना म्हणजे कोळी, ज्याप्रमाणे आपल्याच शरीरामधून काय करतोय, तो असणारा धागा निर्माण करून त्या ठिकाणी जाळं संपूर्ण त्याला वाटल्यानंतर विणतो आणि सकाळ झाल्यानंतर काय होतं, आता बास झाला म्हणून स्वतःच पुन्हा पुन्हा सगळं गोळा करून ठेवतो. तसंच आहे, त्याला वाटलं आता जगताची सृष्टी करावी, त्याने केली. आता वाटलं हे बास झालं, हे आता फार झालं, हे गडबड करायला लागले जास्त, आता काय करावं, सगळ्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून लगेच त्या क्षणी. त्याच्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा आयास नाही, प्रयत्न करायचा नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून त्याचं शीघ्र कार्यत्व ब्रह्मा त्या ठिकाणी आहे. हे दुसरी आदिदैविक देवताविषयक ब्रह्माची उपासना सांगितली. अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्रह्माची असणारी आदिदैविक उपदेशात्मक पहिली, आदिदैविक स्वरूप असणारी दुसरी, आणि आता कुठली तिसरी जी आहे अध्यात्म उपासना. अध्यात्म उपासना काय सांगितली, अथाध्यात्मम यदेतद्गच्छति वच मनोनयन चैतद्वस्करत्यभीक्ष्णं संकल्पः. आता काय सांगितलं, त्या ठिकाणी असणारी या ठिकाणी आध्यात्मिक जी उपासना आहे, 5व्या मंत्राच्या मंत्र आहे. आता अध्यात्म उपासनेचा उपदेश करतात, जी आध्यात्मिक उपासना आहे त्याचा उपदेश करतात. काय मग, हे मन जे ब्रह्माकडे, ज्या मनाला या ठिकाणी अंतःकरण, मन म्हणजे या ठिकाणी अंतःकरण घ्यायचं. इथं जरी मन सांगितलेलं आहे तरी मन शब्दाने या ठिकाणी जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाला काय ब्रह्माकडे जाणारे असे वाटते ते ब्रह्म आहे. एकदा त्याला वाटलं की काय वाटलं अंतःकरण, की आता हे सगळं बस, आता काय करायचंय, मला त्या ब्रह्माकडे, ब्रह्मभावाकडे जाण्याचं म्हणजे काय, आता विवेक आणि वैराग्य निर्माण झालं आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती व्हावी असं त्या अंतःकरणामध्ये ज्या क्षणी वाटेल. आध्यात्मिक या शरीराच्या अनुषंगाने आता सांगतात, वाटते ते ब्रह्म, अशा प्रकारे त्याची उपासना केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे काय केलं पाहिजे, त्या ब्रह्माकडे जाण्यासाठी जी तयारी आहे ती तयारी अंतःकरणाची झाली की अशा प्रकारे त्याच्यासाठी मग काय पाहिजे, त्याची तयारी मग काय पाहिजे, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, हे सगळे गुण, सात्विक गुण संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त केल्यानंतर त्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला पाहिजे, हे संपूर्ण जगत मिथ्या स्वरूपाचा आहे, मग मला काय केलं पाहिजे, मला आता ब्रह्माकडे गेलं पाहिजे. अशा प्रकारची इच्छा होणं, जाणारे असे वाटते ते ब्रह्म आहे, अशा प्रकारे त्याची उपासना केली पाहिजे. आणि अशा प्रकारे ते ब्रह्मस्वरूप जे आहे त्या ब्रह्मस्वरूपाकडेच, ते ब्रह्म कसं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, त्याच्याकडेच मला गेलं पाहिजे. अशा स्वरूपाने अंतःकरणाने आता काय पाहिजे, इतर विषयांचा त्याग करून ब्रह्माकडे जाण्याचा निश्चय दृढ केला पाहिजे. ही झाली त्याची आध्यात्मिक उपासना. म्हणजे अशा प्रकारे त्याची उपासना केली पाहिजे, कारण त्यानेच ते ब्रह्माचे स्मरण करते आणि निरंतर संकल्प करते. कारण का अंतःकरणाच्या द्वारेच स्मरण कशाने होतं, आपल्याला कुठल्याही गोष्टीचं हे जे आहे अंतःकरण चतुष्टय, मनबुद्धी चित्त अहंकार, याच्याचद्वारे आपण काय करतो, पुन्हा पुन्हा स्मरण करतो, अथवा पुन्हा पुन्हा याच्याचद्वारे आपण संकल्प करतो. मग स्मरण काय करतोय, ब्रह्माकडे मला गेलं पाहिजे, याचं स्मरण पुन्हा पुन्हा, संकल्प तोच, आता दुसरं काही नाही, काय मला काय ब्रह्मज्ञानाचीच प्राप्ती झाली पाहिजे. अशा प्रकारे संकल्प आणि अशा प्रकारे पुन्हा पुन्हा अंतःकरणामध्ये असणारं स्मरण म्हणजेच काय झालं, तोच त्याची आध्यात्मिक उपासना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर याच मंत्रात काय, यानंतरच्या मंत्रामध्ये प्रत्येकात्मविषय का म्हणजे शरीराच्या अनुषंगाने काय सांगितलं, अध्यात्म उपासना सांगितली आहे. शरीराच्या आत असलेले मन ब्रह्माकडे गेल्याप्रमाणे वाटते. मनाला ज्यावेळेस नामाचा छंद आपण म्हणतो त्याला काय लागतं, आता सत्संगाकडे गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला, म्हणजे अशा प्रकारे सद्वस्तूकडे, सजातीय वृत्ती प्रवाहाकडे जाण्याचा मनाचा एकदा विचार झाला की मग समजायचे बस, आता याला काय झालं, याला ब्रह्मज्ञानाकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणजेच तेच सांगितलं, शरीराच्या आत असलेले मन ब्रह्माकडे गेल्याप्रमाणे वाटते. म्हणजे सर्वांपेक्षा मन हे आत्म्याच्या जवळ असल्याने, म्हणजे काय, सर्वांपेक्षा आत्म्याच्या अत्यंत जवळ मन, म्हणजे हे अंतःकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंभाव जवळ आहे. म्हणजे काय, त्याचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पडल्यामुळे ते अत्यंत जवळचं असं म्हणायचं त्यांना. म्हणजे मन सर्व आत्म्याच्या जवळ असल्यामुळे त्या मनाला ब्रह्म हे विषय झाल्याप्रमाणे वाटते आणि म्हणून ते अत्यंत जवळ असल्यामुळे त्याचा प्रतिबिंब त्या ठिकाणी पहिल्यांदा पडले.
म्हणून अत्यंत जवळ असल्यामुळे त्याला काय आता वाटतंय, त्या ब्रह्म हे विषय झाल्यासारखे वाटते. साधक पुरुष ब्रह्माच्या अत्यंत संकल्पना, साधक जो आहे अशा प्रकारचा जो साधक पुरुष आहे तो विषयांचा, इतर विषयांचा त्याग करून आता काय करतोय, आपल्या जीवनामध्ये मला ब्रह्मज्ञानच प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारे पुन्हा पुन्हा काय करतोय, संकल्प करतोय, पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करतोय साधक पुरुष. म्हणून अशा प्रकारे साधक पुरुषाचा अत्यंत संकल्प करावा, म्हणून ब्रह्म हे त्या संकल्पाने अभिव्यक्त झाल्याप्रमाणे भासते. अशा प्रकारे ब्रह्माचा हा अध्यात्म उपदेश, म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये ब्रह्मभाव निर्माण होण्याचे स्मरण करणं, त्याचा संकल्प करणं, हाच त्याचा आध्यात्मिक भाव. विद्युत तेजाप्रमाणे व डोळ्याच्या निमिषेंप्रमाणे ब्रह्म हे प्रकाशन धर्मी तसे द्वितकरी आहे. त्याप्रमाणे अध्यात्म मन हे ब्रह्माचा संकल्प करू लागले की ब्रह्माची अभिव्यक्ती लवकर करून देणारे आहे. म्हणजे हे जे मन आहे त्या ठिकाणी त्याचा असणार प्रतिबिंब असल्यामुळे क्षणात लवकरात लवकर ते काय करतंय, मनाच्या द्वारे त्याची ब्रह्माचा संकल्प करू लागले की ब्रह्माची अभिव्यक्ती त्या ठिकाणी त्याला एकदा मनाने संकल्प केला की त्या स्वरूप अलग लक्षात तेच स्वरूपाला धारण करायचं की त्या अनुषंगानेच ते काय होतंय, पुढे पुढे जायला सुरुवात करतंय. आणि ब्रह्मभावाचा विचार केल्यामुळे त्याच्यामध्ये काय ब्रह्माची उपपत्ती लवकरात लवकर त्याला प्राप्त होत आहे. आणि म्हणून तसेच द्वितकरी आहे. त्याप्रमाणे अध्यात्मन हे ब्रह्माचा संकल्प करू लागले की ब्रह्माची अभिव्यक्ती लवकर करून देणारे आहे. अशा सोपाधिक ब्रह्माची उपासना मंद अधिकारी पुरुषांकरता सांगितलेली आहे. जे मंद अधिकारी पुरुष आहे त्यांनी अशा प्रकारे अंतःकरणामध्ये ब्रह्मभावाचं पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करून तो ब्रह्मभाव जागृत करून घ्यावा. अशा प्रकारे जी उपासना ही कोणाला सांगितली, हे जे मंद अधिकारी आहे त्यांनी पुन्हा त्याचंच चिंतन करावं, त्याचं स्मरण करावं, त्याचाच संकल्प करावा. आणि अशा चिंतन स्मरण संकल्पाने त्या मनामध्ये ब्रह्मभाव जागृत करून घ्यावा. हे जे मंद अधिकारी आहे त्यांच्यासाठी उपासना सांगितली. ही उपासना मंद अधिकारी पुरुषांसाठी सांगितली आहे. निरुपाधिक ब्रह्माचे आकलन होणे शक्य नाही, एकदम शक्य नाही. निरुपाधिक जे ब्रह्म आहे ते असे मंद अधिकारी जे आहे, जे उच्चतम अधिकारी आहेत त्यांना लगेच झालं. पण अशा प्रकारचे जे मंद अधिकारी आहे त्यांना काय, त्यांना म्हणून श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, ही सगळी त्यांच्यासाठी उपासना सांगितली. तेच सांगितले या ठिकाणी निरुपाधिक ब्रह्माचे आकलन एकदम होणे शक्य नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे आदिदैवत व अध्यात्म उपासना सांगीन. पुढील मंत्रामध्ये नाम ब्रह्माची उपासना सांगितलेली आहे. एकदम त्या ब्रह्माचं ज्ञान होणं शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी आदिदैविक उपासना सांगून की कशाप्रमाणे, तर अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचा करता धरता हरता तोच आहे. त्यांनीच या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, तोच आता काय करतो स्थिती आहे त्याच्यामध्येच लय होतो. ही आदिदैविक उपासना सांगितली. आणि आध्यात्मिक या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये काय केलं पाहिजे, त्या ब्रह्मभावाला जागृत करण्यासाठी सात्विक भावाने आपला संकल्प मनामध्ये वारंवार जे आहे त्या तोच ब्रह्म प्राप्त व्हावं. अशा अनुषंगाने आध्यात्मिक उपासना सांगितली. ती सृष्टीचा करता धरता हरता सांगून ती आदिदैविक सांगितली. मनाच्या अनुषंगाने सात्विक गुणसंपत्ती करून ब्रह्माकडेच मनाला ओढून घेऊन जाणं ही आध्यात्मिक सांगितली. आता पुढच्या मंत्रामध्ये आता म्हणजे काय झालं, आदिदैविक उपासना सांगितली. सृष्टीचा करता धरता हरता ते ब्रह्मच आहे हे आदिदैविक सांगितले. आध्यात्मिक मनाच्या अनुषंगाने आध्यात्मिक उपासना सांगितली. म्हणजे मनाच्या द्वारे मनामध्ये उत्तम भाव सात्विक भाव निर्माण करून मन पुन्हा पुन्हा सत्संगाकडे घेऊन जाणं ही आध्यात्मिक उपासना सांगितली. आणि आता नाम ब्रह्माची उपासना त्याच्यानंतरचे काय आहेत सर्वसामान्य त्यांच्यासाठी काय सांगितलं, आता जी नाम ब्रह्माची उपासना सांगितली आहे ती पुढील मंत्रात सांगितले. तद्वनं नाम तद्वन इत्युपासितव्यं स एतदेवं वेदाभिहैनं सर्वाणि भूतानि संवाञ्छन्ति. त्याचं असणारं विशेष व्याख्यान आता उद्या नाही सोमवारच्या पाठामध्ये करणार आहोत. फक्त उपासनेचा मार्ग सांगितला, एकच ब्रह्म, त्या ब्रह्माची असणारी उपासना कशा प्रकारे केलं पाहिजे, आध्यात्मिक कशी केली पाहिजे, आदिदैविक कशी केली पाहिजे हे या ठिकाणी. आणि आता तिसऱ्या ह्याच्यात नाममंत्राच्या अनुषंगाने त्या ब्रह्माची उपासना कशी केली पाहिजे